मला सांग, ज्या वेळेला दोघं जण आलात तुम्ही इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा अशा नवीन कोणत्या गोष्टी तुम्हाला आल्यावर कळल्या की लाईक पहिलं फोटो एक तर मला असं वाटतं की ती आणि मी ना आम्ही एकाच वेळेला इंडस्ट्रीमध्ये आलोय. फक्त मी मालिकेमधून आलो आणि ती फिल्म मधून आली. पण असं तेव्हा कळलं असं काय काय नवीन की अच्छा ओके हे असंही असतं किंवा ओ हे हे असं केलं जातं, ही प्रोसेस हे अशी बघ, असते. माझ्यासाठी सगळंच नवीन सगळंच होतं. नवीन. आम्ही जेव्हा वर्कशॉप करायचो सैराटचं, तेव्हा हा. अशा कॅमेऱ्यांवरती नॉर्मली शूट करायचा आणि तो नागराज दादा बघायचा. हम्म. मी सेटवरती पहिल्या दिवशी जेव्हा गेले, ते म्हटलं कॅमेरा एवढा मोठा असतो. त्याची सुरुवात इथून होती. अच्छा माईक पण लावायचं असतं. अच्छा हे 4 वेळा सेम सेम करायचं. अच्छा कंटिन्युटी लक्षात ठेवायची असती. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला काही काही माहितीच नव्हतं, कारण मी काही शिकूनच नाही आलेली आहे. मी थेट सेटवरती गेले, त्याच्यामुळे मला वाटतं की सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. सांगित मला पण सेम असंच होतं, कारण नाटक करणारा माणूस आहे मी. सो गोव्यात पण आम्ही हौशी रंगभूमीवर नाटक करायचो. नंतर मी नाटक शिकायला गेलो. पण कॅमेराचा असा अनुभव नाही आणि टेलिव्हिजनचा तर नाहीच. टेलिव्हिजन तर म्हणजे असं असं चालू असतो. एक सीन 20 मिनिटात संपला, दुसरा सीन, तिसरा सीन, फटाफट. तर ते मास्टर म्हणजे पहिलं वाक्य, मधलं वाक्य, शेवटचं वाक्य मास्टर. सो मी अख्खा सीन वाचून वगैरे सगळं प्रॅक्टिस तिकडे गेलं. हां, वाक्य बोल, ॲक्शन, कट. हा ॲक्शन, तुमचं वाक्य काय? रोल, ॲक्शन, निघा, कट. लास्ट, हां, बोललास तू वाक्य, निघ, कट. म्हटलं मग झालं, सीन झाला? नाही नाही, ते करायचंय क्लोजमध्ये. म्हणजे आणि क्लोजच्या वेळेला तुमच्यासमोर कोणी उभं नसतं, हे तेव्हा मला कळलं. आणि ते काय मला जमतच नव्हतं सुरुवातीला. जमतच नव्हतं की कसं बोलायचं, माणूसच उभा नाही आहे समोर, कसं व्यक्त व्हायचं. ते जुळून यायला जमायला थोडासा वेळ लागला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि अजूनही अशा गोष्टी आहेत ज्या काय म्हणतो आपण, जे आपले चुकीचे बिलीफ्स आहेत इंडस्ट्री बाबतीत किंवा कामाबाबतीत, ॲक्टिंग बाबतीत, ते बिलीफ्स अजूनही ते असे रिव्हील होत जातात की अरे हा For त्यांचा example? विचार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक एक फार छान आहे, मला असं वाटतं की ना लोकांना असं वाटतं की सेटवर मोठी गाडी घेऊन आले की त्याला मान मिळतो. हां, आणि असं बोलतात पण सगळे. सो जे स्ट्रगलच्या काळात मी पण ते बोलायचो की माझ्या आजूबाजूची मुलं जी असतील त्यांना पण तो असा भ्रम होता की मोठी गाडी घेऊन आले की त्याला मान मिळतो. असं काही नाही. तुम्ही मोठे तुमच्या कामाने होता. एक्झॅक्टली. हां, मोठी गाडी घेऊन आला आणि तुम्हाला कामच जमत नसेल तर तरी तुम्हाला शिवाय घालणार लोक. तुमचं काम जेव्हा जमतं ना, तेव्हा त्यांना गरज असते तुमची, आणि जेव्हा त्यांना गरज असते ना तुमची, तेव्हा ते तुम्हाला मान देणार. क्या बात आहे. आणि मला वाटतं त्या पहिल्या सगळ्या एक्सपिरियन्स म्हणून आज तुम्ही आता ज्या स्टेजला आहात, बापरे, म्हणजे तुमच्या कामाचं तर कौतुक होतच आहे. पण प्रत्येक वेळेला मी जितक्या वेळा तुमच्याशी बोलते, माणूस म्हणून तुम्ही किती भारी आहात हे मला प्रत्येक वेळेला कळत जातं. सो ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि कारण कलाकार म्हणून तर पडद्यावरती तुम्ही दिसता, पण त्याच्या मागे माणूस म्हणून कसं आहे तेही नाव खूप मोठं होण्यासाठी खूप मला वाटतं त्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट असतात. मस्त वाटलं मला गप्पा मारून. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.